नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या वाटपाच्या संदर्भातील महत्त्वाचं असं एक अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। मित्रांनो, राज्यातील 26 जिल्ह्यांमधील अतिवृष्टी, अवेळी पाऊस, गारपीट इत्यादीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या जवळजवळ 3 लाख शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून रुपये 307 कोटी निधीचे वितरण करण्यात आले आहे। आणि याच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वपूर्ण जी.आर सुद्धा आलेला आहे। हा संपूर्ण जी.आर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही बघू शकता, राज्यात नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे। यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात। प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता, अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान, इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते। आता शासन निर्णय काय आहे ते बघा। नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 307 कोटी 25 लक्ष 29,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे।